19 फेब्रुवारी रोजी एकीकडे मुख्यमंत्र्यांचा मेळघाट दौरा असतानाच मेळघाटामध्ये 2 बालमृत्यूने मेळघाट पूर्णपणे हादरून गेल्याचे वृत्त आले आहे। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे हे दोन्ही मृत्यू झाल्याची घटना चिखलदरा तालुक्यातील रायपूर या गावी घडलेली आहे आणि गर्भवती मातेचा रुग्णवाहिकेच्या अभावी तिने केलेल्या काळी पिवळीच्या प्रवासामुळे या 2 बालकांचा मृत्यू झाल्याचे कळते। प्राप्त माहितीनुसार मेळघाटच्या चिखलदरा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रायपूर येथील गर्भवती मातेला प्रसूतीकरिता संबंधित आरोग्य प्रशासनाकडून वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तिच्या जुळ्या बालकांचा दुःखद मृत्यू झाल्याची माहिती पसरताच रायपूर येथील संपूर्ण आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे। प्राप्त माहितीनुसार रायपूर येथील 23 वर्षीय महिलेला शुक्रवारी प्रसूती संबंधित दुखापत सुरू झाली। तिला रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेल्यावर चक्क अख्ख्या दवाखान्यामध्ये एकही वैद्यकीय अधिकारी, एएनएम, फार्मासिस्ट किंवा रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध नव्हती। कसेबसे या महिलेचे पती व नातेवाईकांनी तिला काळी पिवळीमध्ये टाकून सेमाढोहला आणले। सेमाढोह पोहोचेपर्यंत एक बाळ तिच्या पोटातच मरण पावले होते। नंतर त्या महिलेला पुन्हा पोटात दुखत असल्यामुळे तिला अमरावती येथे पाठविण्यात आले। मात्र दुर्दैवाने या महिलेचे दुसरे बाळ सुद्धा पोटामध्येच दगावले। देवाकडून या महिलेला एक नाही तर 2 जुळे बाळ देण्यात आले होते। मात्र आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे तिचे एकही बाळ या महिलेच्या भाग्यात येऊ शकले नाही। आजवर शासन प्रशासन स्तरावर मेळघाटामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात, तरी रायपूर सारखे प्रकरण संबंधित आरोग्य विभागाची पोलखोल करत असते। या प्रकरणामध्ये आता जिल्हा प्रशासन कोणती कार्यवाही करणार ही बाब पाहण्यायोग्य आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे। बालमृत्यूबाबत सर्व जबाबदार आरोग्य प्रशासनावर निलंबनाची कार्यवाही होण्याबाबत गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे 19 फेब्रुवारी रोजी मेळघाट दौऱ्यावर येणार होते, परंतु त्यांचा संभावित दौरा हा 23 फेब्रुवारीला होऊ शकतो। त्यामुळे आता मुख्यमंत्री आरोग्य खात्यावर बडतर्फीची किंवा निलंबनाची कार्यवाही करतात का याकडे मेळघाट वासियांचेच नव्हे तर विदर्भ वासियांचे सुद्धा लक्ष लागले आहे। एसएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता धारणी येथून तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल तर चिखलदरा येथून मारुती पाटणकर यांचा हा वृत्तांत।